हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर चला मॉर्निंग वॉकला. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढला पाहिजे आणि साधारणपणे तासभर इतकं मी मॉर्निंग वॉक करून आले. सोबतच तासभर म्हटल्यापेक्षा 15 मिनिटं थोडंसं मी उन्हामध्ये देखील बसले आणि मॉर्निंग वॉक हा उन्हातच होतो कोवळ्या. तर छान वाटतं स्वतःसाठी वेळ दिल्यानंतर. घरी आले आणि घरी आल्यानंतर थोडेसे कपडे माझे प्रेस करायचे बाकी होते. कारण की रोज मी म्हणत होते, की ड्रेस प्रेस करायचा आहे. पण आयत्या वेळेला ड्रेस एक प्रेस केला, की पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रश्न राहतो, की अरे ड्रेस प्रेस करायचा आहे आणि त्याच्यामध्ये वेळ जातो मग. तर म्हटलं, की आज वेळ काढायचाच आणि आज ना जवळपास मी 4 ते 5 ड्रेस एकत्रच प्रेस करून ठेवलेले आहेत. बाहेर देखील प्रेस करायला देऊ शकतो, पण पुन्हा बाहेर जाताना लक्षात राहत नाही, की कपडे प्रेसला द्यायचेत म्हणून. तर आज थोडासा वेळ होता, तर म्हटलं, की आज या वेळेमध्ये माझे स्वतःचे ड्रेस प्रेस करते. कसं आहे ना, मुलाचे कपडे जेव्हा तो कॉलेजला वगैरे जातो, तर त्याचे कपडे ना माझे मिस्टर प्रेस वगैरे करून ठेवतात. पण मग पुन्हा आपले कपडे जर त्यांना सांगितलं प्रेस करा, तर ते कंटाळा करतात. तर म्हटलं, की जाऊ दे, आज वेळ आहे, आज एकत्रच बऱ्यापैकी ड्रेस प्रेस करते. हे सगळे ड्रेस आणि हे जे प्लाझो वगैरे आहेत हे सगळे प्रेस करून ठेवले, घड्या घालून ठेवणार आहे मी. म्हणजे कसं आहे एकात एक जे कपडे म्हणजे कुर्ता आणि हे जे प्लाझो एकात एक घालून जर ठेवले ना त्या त्या कुर्तीजवर तर पटकन घ्यायला बरे पडतात. आणि सकाळी सकाळी ना म्हणजे दिवसभरामध्ये ड्रेस घातलेले बरे पडतात. गाऊन वगैरे नकोसा वाटतो. तर रात्री झोपताना गाऊन असतो पण दिवसभर हे ड्रेसच असतात. आणि ड्रेस थोडेसे प्रेस केलेले जर आपण घातले ना तर थोडंसं नीटनेटकं वाटतं. कधीतरी असं क्वचितच होतं, की एखादा ड्रेस असाच घातला जातो कारण की कसं आहे प्रेस केलेला नसतो आणि आयत्या वेळेला प्रेस करायचा कंटाळा देखील आलेला असतो. तर अशा वेळेस चालून जातो. तो रोज-रोजची सकाळची ना जेवणामध्ये चपाती नकोशी वाटते. मुलांना टिफिनला चपाती वगैरे दिली. पण आज थोडंसं जेवणामध्ये म्हटलं की भाकऱ्याच वगैरे करूया. कारण की म्हणजे रोज चपाती खाऊन कंटाळा येतो. मग एखाद्या वेळेस थोडंसं काही चेंज असलं ना दुपारच्या जेवणामध्ये तर बरं वाटतं. तर या भाकरीच्या पिठामध्ये मी ना साधारणपणे उडीद आणि थोडेसे अख्खे चणे घातले होते आणि ते पीठ मी दळून आणलेले. आणि सकाळी मुलांसाठी मी भरली वांग्याची भाजी केली होती. सुकी वांगी मसाला भरून ती आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी गरमागरम भाकरी, भरल्या वांग्याची भाजी. कारण की आज भरली वांगी केली होती आणि त्याच्यासोबत ना भाकरीच टेस्टी लागते मला तरी खायला निदान आणि म्हणून मग मी विचार केलेला की नाही आज जेवणामध्ये दुपारी भाकरीच करायची. माझ्या घरी बीडला म्हणजे भाकरी ही 2 हातानेच थापली जाते आणि कधी जर मी एका हाताने भाकरी वगैरे थापायचा प्रयत्न करायचे, तर आजी मला म्हणायची, की साधारणपणे घरातल्या चांगल्या गृहिणीने, घरंदाज गृहिणीने 2 हाताने भाकरी थापणं खूप गरजेचं आहे. तर मी 2 हाताने भाकरी थापायचे आणि नंतर जेव्हा माझं लग्न झालं आणि जेव्हा मला सासर माझं कोल्हापूर मिळालं, तिथे ना म्हणजे 2 हाताने भाकरी थापली जाते, पण शक्यतो ना एका हाताने जास्त भाकरी थापून ती ना एकाच हाताने ती भाकरी तव्यावरती घातली जाते आणि तिकडे असं म्हणणं आहे कोल्हापूरकडे, की भाकरीची किनार ना एकदम अशी पातळ असली पाहिजे. असं म्हणतात, की भाकरी बघावी काठात आणि मुलगी बघावी ओठात. तर हे सगळं मला कोल्हापूरला गेल्यानंतर माहिती पडलं. तर आमच्या बीडकडच्या साईडला ना हे असं म्हणजे माहिती नाही हे सगळं म्हणतात, की नाही जाणवतं की नाही. पण सर्रास 2 हाताने भाकरी केली जाते आणि भाकरी ही 2 हातानेच तव्यावरती घातली जाते. तर असो प्रत्येक ठिकाणचं काही ना काही वेगळं-वेगळं असं असतं. तर ते मला लग्न झाल्यानंतर थोडंफार जाणवलं आणि स्वयंपाक करण्याच्या पद्धती देखील फार वेगळ्या आहेत बरं का. कारण की लग्न झाल्यानंतर मला ना साधारणपणे इकडच्या सासरी आल्यानंतर जेवणच जात नव्हतं. कारण की ना माझ्या मम्मीकडे, आईकडे प्रत्येक भाजी जी आहे रस्सा भाजी ती वाटण लावून केली जायची. पण इकडे सासरी आल्यानंतर कोल्हापूरला हे शेंगदाणे जास्त वापरले जातात. तर तिथे ना शक्यतो कोणत्याही रस्सा भाज्या वगैरे असल्या ना एक्सेप्ट नॉन-व्हेज जर सोडलं आपण, तर त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूटच घातलं जातं. आणि मी सासरी आल्यानंतर मला हे शेंगदाण्याचं प्रत्येक गोष्टीमध्ये कूट घातल्यामुळे ना त्या भाज्या मला चवीला फार वेगळ्या वाटायच्या आणि मी ना एकदम असे म्हणजे जेवण माझं फार कमी झालं होतं. कारण की मला ती चवच लागायचं नाही आणि म्हणजे काय सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट का? पण ते एकंदरीत गणितच आहे कोल्हापूरचं. कोल्हापूर इज इक्वल टू शेंगदाणे आणि शेंगदाण्याचं कूट. तर आता हळू मला पण नंतर सवय झालेली आहे
तर आता मी देखील आता बऱ्यापैकी कोल्हापूरच्या पद्धतीने स्वयंपाक करायला शिकलेली आहे. आणि रात्री ना चिकन बिर्याणी केली होती, ती थोडीशी शिल्लक आहे. तर म्हटलं की आता भात वगैरे काही लावायचं नाही. ती चिकन बिर्याणी छान अशी वाफेवरती गरम करते आणि मस्तपैकी गरमागरम जेवण करून घेणार आहे. तर आता बघा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किचनचा हा असा अवतार असतो. तर आता हे सगळं मला आवरावं लागेल. हे बघा किचनमध्ये कितीही आपण मुलांना सांगितलं की पाणी पिऊन झाल्यानंतर ग्लास किंवा काही खाऊन झाल्यानंतर प्लेट डायरेक्ट सिंकमध्ये ठेवायची. तर मुलं काय करतात सिंक बाजूलाच असतं, पण ते सिंकमध्ये न ठेवता ना किचनच्या ओट्यावरती अशी लाईन लावून ठेवतात. आणि मग तो एक पसारा आणि आपला किचन स्वयंपाक केल्यानंतर तो एक पसारा भरपूर असं होऊन जातं. तर मुलांना देखील म्हणजे हळू-हळू असं सांगितलं पाहिजे, की हे सगळं वारंवार सांगते मी, की खाऊन झाल्यानंतर सगळं प्लेट, ग्लास वगैरे सिंकमध्ये ठेवायचं. पण ते त्यांच्या सवयीनुसार हे इथे आणून ठेवतात. तर आता हे सगळं पसारा आवरला मी आणि आता हे जे स्प्रे मारून व्यवस्थित किचनचा ओटा आणि गॅस वगैरे मी पुसून घेते. कारण की मी ना वारंवार सारखं किचन देखील धुत नाही. साधारणपणे आठवड्याभरातून 1-2 वेळेस मी किचन धुते. बाकीच्या वेळेस मी हा जो स्प्रे आहे त्या स्प्रेने हा किचनचा ओटा आणि गॅस पूर्णपणे क्लीन करते. तर या स्प्रेमध्ये काय आहे तर लिक्विड डिशवॉश जे असतं ते लिक्विड आहे साधारणपणे 2 ते 3 चमचे. बाकीचं पाणी आहे आणि अर्धी वाटी इथे यामध्ये मिक्स व्हिनेगर टाकलेलं आहे आणि हे मिश्रण तयार करून मी ठेवलेलं आहे बाटलीमध्ये. स्प्रे केलं ना पूर्ण चिकट डाग, तेलकट वगैरे सगळं निघून जातं आणि किचनचा ओटा, गॅस वगैरे एकदम स्वच्छ लकलकीत असा दिसतो. तर आता भूक देखील बऱ्यापैकी लागलेली आहे. थोडंसं जेवून घेते म्हणजे मस्तपैकी हे भरलं वांगं आणि गरमागरम भाकरी. एकदा का जेवण झालं किंवा राहिलेली भांडी घासायला मी मोकळी. जेवण झाल्यानंतर ना मी सकाळी हे खजूर आणि अंजीर भिजत घातले होते. तर बऱ्यापैकी खूप छान असे भिजून तयार झालेले आहेत. तर मुलांना ना असं भिजवलेले खजूर किंवा अंजीर खायला दिले ना तर ते खात नाहीत. म्हणून मी काय केलं, की चला एक रेसिपी बघितली होती YouTubeवरती खूप छान अशी अंजीर, खजूर आणि ड्रायफ्रूटची मिठाई त्यांनी तयार केलेली. पण आता मी इथे मिठाई वगैरे तयार करत न बसता साधारणपणे छोटे-छोटे आकाराचे लाडू वगैरे बनवणार आहे. तर हे बघा खजूर भिजत घातले होते, तर त्याच्या बियांसकटच मी घातले होते. तर बिया ना आता सगळ्या काढून घेतल्यात आणि अंजीरचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेत आणि त्याची छान अशी पेस्ट करायची आणि ते पेस्ट करत असतानाच त्याच्यामध्ये मी थोडेसे मनुके देखील घातले होते. आणि आता इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. काजू, बदाम, मगजबी, भोपळ्याच्या बिया, त्याच्यानंतर सूर्यफूल बी, अक्रोड घेतलेले आहे आणि साधारणपणे थोडेसे मनुके घेतलेले. तर इतकं सगळं ड्रायफ्रूट आहे. आता यामध्ये तुम्ही सफेद तीळ, काळे तीळ, पिस्ते वगैरे देखील घालू शकता किंवा 1-2 वस्तू जरी नसतील ना तरी देखील चालेल. आणि सगळ्या प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत बरं का याच्यामध्ये. आणि त्या थोड्याशा ना आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आहेत म्हणजे ना एक छान असा कुरकुरीतपणा येऊन जातो. कसं आहे ना सकाळी-सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण चहा वगैरे घेतो ना सकाळी, तर मला असं वाटतंय चहाच्या ऐवजी ना एखादा हा असा लाडू खायचा. तर त्याच्यामुळे ना आपल्या शरीराला ज्याची सगळ्यात सुरुवातीला गरज असते ना, तर ते सगळे घटक आपल्या शरीराला मिळतात. म्हणजे बघा ना, ह्या सगळ्या बियांमध्ये खूप सारं लोह आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम आहे, मॅग्नीज आहे, झिंक आहे, फॉस्फरस आहे. भरपूर सारं असं या बियांमध्ये असल्यामुळे प्रोटीन्स, विटामिन्स आहेत. तर या बिया आपण घालून ड्रायफ्रुट्सचे लाडू वगैरे अशा पद्धतीने बनवू शकतो. तर आज ना अंजीर आणि थोडेसे खजूर वगैरे घालून मी हे लाडू करणार आहे. तर आता हे लाडू बनवत असताना गूळ पावडर किंवा गुळाचा अजिबातच वापर करणार नाही. कारण की खजूर, अंजीर आणि मनुके ह्या तिन्ही गोष्टी गोड असल्यामुळे तर जितकं आपल्याला साधारणपणे गोडसर प्रमाण हवंय, तर तितकं हे प्रमाण आहे. त्याच्यामुळे ना आजचे हे जे लाडू बनणार आहेत, तर ते ना शुगर फ्री हे लाडू बनणार आहेत. कारण की यामध्ये ना आपण सॉरी गुळाचा वापर करतोय, ना साखरेचा वापर करतोय. फक्त आणि फक्त जे ड्रायफ्रुट्स म्हणजे अंजीर, खजूर आणि मनुक्यांमधून जे गोडवा मिळणार आहे, त्याच्यातच आपण हे लाडू करणार आहे. तर हे मिश्रण मी ना साधारणपणे ओलसर होतं. ते छान असं घट्टसर तव्यावरती मी असं नॉनस्टिक तव्यावरती घट्टसर करून घेतलं आणि त्यामध्ये भाजलेले हे सगळे ड्रायफ्रुट्स घालून घेतले. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतीये. सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये तुम्ही ना खसखसचा वापर देखील करू शकता बरं का. कारण की म्हणजे माझ्याकडे आज खसखस नव्हती तर मी डायरेक्ट असेच केलेले आहेत. तर इथे साधारणपणे ना चौकोनी शेपचे आणि गोल आकाराचे लाडू बनवलेले आहेत आणि इथे आता माझा क्लास सुरू झालेला आहे. तर हे लाडू तुम्ही नक्की बनवून बघा आणि आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.